शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह असून काही आमदारांचा माजी मंत्री केसरकर, सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना विरोध असल्याची माहिती। कामं होत नाहीत, केवळ आश्वासनं मिळतात आमदारांची अशी तक्रार आहे, सूत्रांची माहिती। शिवसेनेला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट। बैठकीच्या वेळी बावनकुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शिंदेंसोबत फोनवरती बोलणं करून दिल्याची माहिती। नगरविकास खातं शिंदेंना मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होण्याची शक्यता। दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा। काही खात्यांसंदर्भात महायुतीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लांबणीवर। दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती। भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीमध्ये। विधानसभेमधील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमधील काही खासदार भाजपच्या संपर्कात। लवकरच महाविकास आघाडीमधील काही खासदार राजीनामा देण्याचीही शक्यता। विधानसभेमधल्या विरोधी पक्षनेते पद ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्यास विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावरती काँग्रेस करणार दावा, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीकडून अद्यापही अर्ज नाही। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नाही। शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केल्या प्रकरणामध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांची पोलिसांकडे निवेदनाच्या द्वारे मागणी। मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती। यापूर्वी रामेश्वर नाईक यांच्याकडे होती उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी। सचिव श्रीकर परदेशी यांनी दिलं नियुक्तीपत्र। कांद्याच्या पाठोपाठ फळबाग लागवड पीक विमा उतरवण्याचाही मोठा घोटाळा। राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड क्षेत्र नसताना देखील विमा उतरवल्याचं समोर। नवीन वर्षात सलूनचे दर 20 ते 30% वाढणार। महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय। जाळपोळ आणि आंदोलनानंतर परभणीमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात। सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। परभणीमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांची बैठक। जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश। बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना आणखी एकाला केली अटक। प्रतीक घुले याला रांजणगावमधून केली अटक। 8 आरोपींपैकी 3 आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू। नांदेडमध्ये पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची भर बाजारामध्ये हातकड्या लावून काढली धिंड। लोकांमध्ये आरोपीविषयी असलेली भीती कमी व्हावी या उद्देशानं गुंड ज्या भागात दादागिरी करतात तिथेच काढली धिंड। धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी रक्तवाढीच्या गोळ्या उच्चस्तरीय तपासणीसाठी पाठवल्या। 25 विद्यार्थ्यांना या रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास। अंबडमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या। आरोपीला कडक शिक्षा करावी या मागणीसाठी अंबडमधील नागरिक रस्त्यावर बंद पाळत आणि मोर्चा काढून निषेध व्यक्त। हिंगोलीच्या वसमतमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या। राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या, कारण मात्र अद्यापही अस्पष्ट। जालन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर रोडवरती टोल नाक्याच्या जवळ गोळीबार। कारमधून आलेल्या अज्ञात आरोपींकडून ट्रक चालकावरती गोळीबार। ट्रक चालक जखमी। मराठी चित्रपट सृष्टीमधील कलाकार मंडळींनी देवगिरी निवासस्थानी घेतली अजित पवारांची भेट। सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे घ्या, अजित पवारांकडे सर्व कलाकारांची मागणी। ठाण्यामध्ये माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेसचे नेते संजय पांडे यांची चौकशी। खोट्या केसेसच्या धमक्या देऊन पैसे उकळल्याचा पांडे यांच्यावरती आरोप। व्यावसायिक संजय पुनमिया यांनी केली होती तक्रार। कुर्ला बस अपघात प्रकरणामध्ये आरोपी संजय मोरेनं क्लच समजून एक्सिलेटरवरती पाय दिल्यानं अपघात झाला। केवळ 10 दिवसांच्या प्रशिक्षणावरती संजयला मोठी बस चालवायला दिल्याची सूत्रांची माहिती।
मुंबई महानगरपालिकेच्या कचरा संकलन केंद्राचे आता आधुनिकीकरण होणार। डम्पिंग ग्राउंडवरती जाणाऱ्या कचऱ्याचं प्रमाण कमी व्हावं आणि सुक्या कचऱ्यावरती शक्यतो विभागामध्येच प्रक्रिया व्हावी या दृष्टीने प्रयत्न। दिव्यामधील अनधिकृत शाळा बंद करण्याची मेस्टा संघटनेची मागणी। शहरामध्ये एकूण 63 अनधिकृत शाळा असून शासनाने केवळ 29 FIR दाखल केल्याची मेस्टा संघटनेची माहिती। नागपूर अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून सहभागी होणार। मुंबईमधील विशेष अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे अनुपस्थित होते, मात्र नवीन सरकारच्या नागपूरमधल्या अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधिमंडळ सचिवालय नागपूरमध्ये दाखल। उद्यापासून प्रशासकीय कामाला होणार सुरुवात। नागपूरच्या विधान भवन परिसरातील तयारी अंतिम टप्प्यामध्ये। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांच्या मदतीसाठी QR कोडची सेवा। मंत्र्यांचे बंगले, आमदार निवासी खोल्या अशा विविध ठिकाणी हे QR कोड लावण्यात आले। नागपूर जिल्ह्यामधल्या मुवाड नगर परिषदेचे 50% कर्मचारी कागदोपत्री कामावर हजर, प्रत्यक्षात मात्र गैरहजर। काटोलचे आमदार चरण ठाकूर यांच्या पाहणी दौऱ्यात प्रकार उघड, बजावली कारणे दाखवा नोटीस। 5 दिवसांच्या बंदनंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार सुरू। 2 दिवसात 7000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची खरेदी। या सोयाबीनला 4300 रुपये भाव। अकोला जिल्ह्यातील जलाशयांवरती परदेशी पक्ष्यांचं दर्शन। भारताच्या उत्तरेकडील देशांमधील बर्फवृष्टीमुळे पक्ष्यांचं भारतामध्ये आगमन। चक्रयाक, तुतबार, रेड फिस्टरसह अनेक पक्षी भारतामध्ये दाखल। यवतमाळच्या पिंपळकुटी चेकपोस्टवरती अवैध सुगंधित तंबाखूचा कंटेनर जप्त। कंटेनर आणि तंबाखू असा 1.5 कोटींचा माल जप्त। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। गोंदियाच्या देवपायली इथे ट्रक उलटल्यानं चालकाचा मृत्यू। दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात अपघात झाल्याची माहिती। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची वैयक्तिक कारणामधून हत्या। हत्येसाठी त्यांच्या शेजाऱ्यानं 5 लाखांची सुपारी दिल्याची माहिती। या प्रकरणामध्ये 5 पैकी 3 जणांना अटक। सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या अवघ्या 1 तासात झाल्याचं तपासातून समोर। ज्या गाडीनं सतीश वाघ यांचं अपहरण केलं ती गाडी अवघ्या 1 तासामध्येच मृतदेह टाकून जात असल्याचं CCTVमधून समोर। सोलापूरमध्ये प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला पोलिसांनी केलं तडीपार। अजित कुलकर्णी यांच्यावरती खंडणी मागणं, त्यासोबतच दंगा आणि मारहाणीचे आरोप। पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 10,000 महिला अपात्र। आचारसंहिता संपल्यानं प्रलंबित अर्जांची छाननी सुरू, मात्र योजनेचे पैसे मिळालेली एकही महिला आतापर्यंत अपात्र ठरली नाही। सातारा जिल्हा न्यायालयामध्ये सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह 3घांना अटक। फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती। सातारा अँटी करप्शन विभागाची कारवाई। अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीनं विवाह करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पतीसह कुटुंबियांवरती गुन्हा दाखल। मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।